नमस्कार, आप देख रहे हैं डिस्कवरी ऑफ महाराष्ट्र न्यूज़। हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें। मुंबई के अंधेरी पश्चिम स्थित यारी रोड पर बने आर्किड्स द इंटरनेशनल स्कूल में रविवार 7 जून 2026 को जागृत महाराष्ट्र न्यूज़ चैनल के स्थापना दिवस के शुभ अवसर पर राज्य स्तरीय पुरस्कार सोहला 2026 का भव्य आयोजन सफलतापूर्वक संपन्न हुआ। चैनल के मुख्य संपादक और संचालक अमोल गौतम शुभा भालेराव और संपादक अमोल भालेराव के नेतृत्व में आयोजित इस गरिमामयी समारोह में सभी आमंत्रित मेहमान और लोग बड़ी संख्या में सम्मिलित हुए। इस शानदार कार्यक्रम में राजनीति, शिक्षा और मनोरंजन जगत की कई जानी मानी हस्तियों ने प्रमुख रूप से अपनी उपस्थिति दर्ज कराई, जिनमें सुप्रसिद्ध अभिनेत्री, एकता मंच अध्यक्ष अजय कौलसर, विधायक एवं पूर्व मंत्री माननीय श्री असलम शेख, पूर्व विधायक अशोक भाऊ जाधव और विधायक हारून खान शामिल रहे। रात 7 बजे से 10:30 बजे तक चले इस भव्य समारोह का मुख्य उद्देश्य समाज में सकारात्मक बदलाव लाना और निस्वार्थ भाव से गरीबों की सेवा करने वाले समाज सेवकों, संस्थाओं, डॉक्टरों, कलाकारों, लेखकों, शिक्षकों, सामाजिक कार्यकर्ताओं और कर्तव्यनिष्ठ अधिकारियों के उल्लेखनीय कार्यों को सम्मिलित करना था। कार्यक्रम के दौरान इन सभी कर्मठ हस्तियों को राज्य स्तरीय पुरस्कार से नवाजा गया, जिसमें समाज में एकजुटता, प्रेरणा और समाज सेवा की भावना को और मजबूती मिली। इस पूरे आयोजन को सफल बनाने में चैनल के संचालक सूरत भालेराव, कार्यकारी संपादक पंकज हेलोडे, प्रमुख कानूनी सलाहकार एडवोकेट सुभाष पगारे और गजानन बंसोड़ सहित टीम के अन्य सहयोगी सदस्यों सुषमा जाधव, प्रकाश सांगड़े, लक्ष्मण डांगले, शुभम पेडमाकर, रामदास चौहान, धनंजय मुरकावट और नागनाथ रसाड़े ने बेहद सराहनीय भूमिका निभाई। सभी की गरिमामयी उपस्थिति और शानदार प्रबंधन के चलते ये पुरस्कार समारोह बेहद सफल और यादगार रहा। डिस्कवरी और महाराष्ट्र न्यूज़ के संवाददाता सिराज शेख ने वहां पहुंचकर खास लोगों से बातचीत की। आइए सुनते हैं। तो वर्धापन दिवस में आप यहाँ आए, क्या कुछ कहना चाहेंगे? देखिए, देखते देखते 7 साल पूरा हो गया। अमोल भालेराव जी को और उनकी टीम को मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। और आज के ऐसे दौर में अच्छी और सच्ची पत्रकारिता कर रहे हैं, पूरी टीम उनकी अच्छी काम कर रही है। पूरे महाराष्ट्र में छोटे छोटे ज़िले में, छोटे छोटे गाँव में जाके, शहरों में जाके जो आवाज़ बुलंद करनी चाहिए, जो एक प्रेस का काम है, वो करने का कर रहे हैं। उनको और उनकी टीम को मैं बहुत शुभकामनाएं देता हूं, बधाई देता हूं कि इसी तरह काम करते रहें। साथ ही साथ जब भी उनका ये वर्धापन दिवस वो मनाते हैं, उसमें समाज में जो अच्छा काम कर रहे हैं, जो छोटे पैमाने पे है लेकिन अच्छा काम कर रहे हैं, ऐसे लोगों को जो है वो प्राइजेस देख के उनका प्रोत्साहन करते हैं। और ये एक अच्छी बात है और ये आगे वो कार्य चालू रखें, ऐसी इनको मैं शुभकामनाएं देता हूँ। नाही, 100% अमोलजी आणि त्याची टीमने फक्त मडपासून चालू केलं आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या कोपरा जिल्ह्या आणि गावामध्ये पोहोचलेले आहेत। मग मोठी बातमी असू दे की छोटी बातमी असू दे, जे खरं ते दाखवण्याचं काम करत आहेत। आणि अशीच पत्रकारिता अपेक्षा जी आहे ना आज देशाला आहे। आपल्याला माहीत आहे की पत्रकारिता कुठल्या लेवलवरती गेलेली आहे। त्यामध्ये जर असे पत्रकार लोक पुढे येऊन जर चांगली कामं करत असेल तर त्यांना त्यांचे पाठी उभं राहणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। जैसा कि मैंने अभी अंदर बोला कि ये 7वां साल है और मैं देख रहा हूँ कि हर साल इनका जो है पैमाना बढ़ता जा रहा है, इनकी सक्रियता बढ़ती जा रही है, इनसे लोग जुड़ते जा रहे हैं। और उसके पीछे कारण ये है कि अपने प्रोफेशन के प्रति कमिटेड हैं, निष्पक्ष हैं और निर्भीक हैं। क्योंकि पत्रकारिता में कहीं ना कहीं ये सारी चीज़ें जो आज खो रही है, ये जो है इनके अंदर ये गुण है, इसीलिए इनका नाम और इनका प्रोफाइल बढ़ रहा है। इनको बहुत बहुत शुभकामनाएं हैं कि आने वाले जीवन में आप और अच्छा करिए, तरक्की करिए, समाज का प्रबोधन करिए, लोगों को न्यूज़ जो है निष्पक्ष ढंग से दिखाइए। लोगों का ओपिनियन उस न्यूज़ पे फॉर्म होना चाहिए। दिक्कत क्या हो गई कि आजकल पत्रकार लोग जो ही है वही ओपिनियन ही बता देते हैं। तो ये इनके अंदर अच्छी क्वालिटी है और मैं मतलब इनको हार्दिक शुभेच्छा देता हूँ कि आने वाले दिनों में आज के दौर में सच को उजागर करना जिस तरह जागरूक महाराज कर रहा है, कितना पॉसिबल है? ये सच को उजागर करने के पीछे का जो इंटेंशन है ना, वो बहुत इंपॉर्टेंट है। और पत्रकारिता का मेन चीज़ यही है कि लोगों के बीच में न्यूज़ को एज इट इज़ पहुंचाया जाए, लोग उस न्यूज़ को देखें और अपना ओपिनियन बनाएं। लेकिन दुर्भाग्य से आज जो पत्रकारिता में लोग हैं वो डायरेक्ट जो है एक ओपिनियन बता के ही अपना एक बता देते हैं कि ऐसा ऐसा सही है, ऐसा गलत है। और ये इनके अंदर क्वालिटी है, क्योंकि मुझे लगता है इनका कैरियर और मेरा कैरियर साथ में स्टार्ट हुआ है। और संघर्ष के दिनों का भी एक अलग आनंद होता है। इन्होंने भी 7 साल में बहुत संघर्ष किया है, लेकिन मैं उम्मीद है और पहले दिन से इनके अंदर वो स्पार्क था और मुझे वो अच्छा लग रहा है कि अब
उस एनर्जी को ये चैनलाइज कर रहे हैं और आने वाले दिनों में और अच्छे आयाम पे जाएंगे। थँक्यू सर. खूप छान वाटलं. सगळ्यात आधी जागृत महाराष्ट्राला 7वं वर्धापन दिनानिमित्त खूप खूप अभिनंदन. आणि ते खूप चांगले उपक्रम करतात. त्यांच्या हस्ते त्यांनी जे राज्यस्तरीय पुरस्कार दिला, वाटप केलं, ते वाटप अतिशय उत्तम लोकांना जे समाजासाठी काम करतात, समाजासाठी झटतात आणि त्या अशा म्हणतात ना, रत्न शोधून काढले होते आणि त्या सगळ्यांना पुरस्कार मिळाला. तर त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं कौतुक. ज्या संस्था निवडल्या, ज्या व्यक्ती निवडल्या, त्या निवडीबद्दल काय सांगता? त्याच निवडीबद्दल बोलते की हे सगळ्यांनाच नाही जमत आणि खऱ्याखुऱ्या रत्नांना शोधून काढले अमोलने. आणि म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बघून त्यांनी कुठे कुठे कोण काय काम करतं आहे आणि ते खरं काम करतं आहे. अशा व्यक्ती म्हणजे मी जेवढ्या लोकांना बघितलं, मी प्रत्येकाची नावं नाही घेऊ शकत, पण कोणी अन्न वाटप करत आहे, तर कोणी डॉक्टर आहे, ते मोफत डॉक्टरकी करत आहे. म्हणजे इतकं चांगले कामं करणारी लोकं आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि त्या महाराष्ट्रातील लोक शोधून काढून त्यांना इथपर्यंत येऊन ते प्लॅटफॉर्म देणं, हेही खूप महत्त्वाचं असतं आणि ते काम जागृत महाराष्ट्र करत आहे. त्याच्यामुळे त्यांचं कौतुक. आज यहाँ पे जिसको भी अवार्ड मिला उनके चेहरे पे बहुत खुशी थी, तो इससे उनका मनोबल कितना बढ़ा? बहुत बढ़ता है. जो भी काम करता है, जो आज समाज के लिए जो भी अच्छा काम करता है, जब उनको कोई शाबाशी देता है तो उनको काम करने की इच्छा और प्रबल हो जाती है. क्योंकि क्या होता है कि काम करते रहो, लेकिन कभी कोई ऐसा आके बोलता है कि अरे वाह, आपने जो काम किया वो सराहना की जाती है, उनको पुरस्कार दिया जाता है, तो उनको और काम करने की उम्मीद बढ़ती है. और वो उम्मीद सबके चेहरे पे नज़र आ रही थी. आपण देखील समाजसेवी आहात, समाजसेवा बोलून आपल्याला हे पुरस्कार देण्यासाठी कोणाला काय सांगितलं? मला आवडलं, खूप आवडलं. सगळ्यांना पुरस्कार ज्या व्यक्तींना, अशा व्यक्तींना मी पुरस्कार दिले, ते खरंच डिझर्व करतात. त्यांना पुरस्कार देण्याच्या ते पात्रतेचे आहेत आणि त्यांना माझ्या हस्ते जे पुरस्कार देण्यात आलं, त्याच्यामुळे मला स्वतःला पुरस्कार घेतला की मी अशा सगळ्यांना पुरस्कार देण्याची पार्थ ठरते. त्यामुळे थँक्यू सो मच. म्हणजे काय सांगाल, दीपाली मॅडम स्वतः आल्यात, ते एवढ्या मोठ्या समाजसेवक आणि महाराष्ट्रातील लाडकी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख, काय सांगाल? नाही, खरोखरच आपण हे जे व्यासपीठ दिलेलं आहे ते जनसामान्यासाठी आणि जे खरोखर तळागाळात कामं करतात. म्हणून मी सांगितलं ना की पैसे दिल्यानंतर कुठल्याही सेलिब्रिटी आपल्याला मिळू शकतात, पण नाही की जसं पाहायला गेलं तर दीपाली मॅडमचे जे काम आहे ते तुम्ही पाहताय की गावखेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये कुठं पुराचं संकट आलं, कुठं काय गोष्टी झाल्या, तर त्या ठिकाणी त्यांनी स्वतःहून पोहोचलेत आणि 1-2 नाही 3-3, 4-4 कोटीची त्यांनी अशी मदत केलेली आहे. म्हणून मला असं वाटलं की नाही, हे जे व्यासपीठ आहे, जनसामान्याचं व्यासपीठ आहे, या ठिकाणी जो चेहरा आहे मला दीपाली सय्यद मॅडमचाच पाहिजे. म्हणून मी त्यांना सांगितलं की मॅडम असं आहे, आणि म्हटलं जे मी काही तुम्हाला प्रोफाईल देतोय त्यात एकही पेड पुरस्कार नाही आहे. जे खरोखर तळागाळात कामं करतात अशा व्यक्तींना आम्ही त्या दिवशी आम्ही सत्कार देणार आहोत, पुरस्कार देणार आहोत. आणि त्या दिवशी त्यांनी एका शब्दामध्ये सांगितलं की ठीक आहे, मी तुझ्यासाठी नक्की वेळ काढेन, कारण हे अशा काही जे संस्था आहेत समाजापर्यंत जाऊन कामं करतात त्यांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. कारण जेवढं आपण त्यांना प्रोत्साहन देऊ त्याच पद्धतीने ते कामं करत राहतील. जसं मी सांगितलं की पत्रकारांना सुद्धा एक सक्षम करणं ह्या सर्व राजकीय लोकांची जबाबदारी आहे. तरच ह्या देशामध्ये चांगल्या पद्धतीचं एक आपल्याला काहीतरी चेहरे पाहायला मिळतील, देशाची प्रगती होईल आणि ज्या पद्धतीचा जो भ्रष्टाचार वाढलेला आहे तो कुठेतरी कमी होईल. न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त अमोल आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण वर्षभर न्यूज तर देतच असतात, परंतु वर्षभरात ज्या संस्था, ज्या व्यक्ती अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजाप्रती जे काम करतात, त्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचाही सत्कार आणि त्यांचंही या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं आयोजन, सत्कार ठेवून त्या अमोल आणि त्यांच्या संपूर्ण टीम केलं. असंच काम जागरूक महाराष्ट्र न्यूज चॅनलचं चालू राहून देत. आणि नक्कीच एखाद्या व्यवसाय चालू करतो किंवा एखादं काम आपण करतो त्याच्या पाठीमागे काही आर्थिक शक्तीसुद्धा लागते आणि तीसुद्धा निस्वार्थीपणे कोण ना कोणतरी देणारं त्याच्या पाठी हे लागतं. तसं आव्हानसुद्धा अमोलजींनी केलं. तर मला असं वाटतं की आमच्यासकट सर्वांनी त्या गोष्टीचा विचार करून आपल्यासारख्या छोट्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून फुल ना फुलाची पाखीच्या रूपाने उभं राहिलं पाहिजे. आणि तेही आम्ही या निमित्ताने समाजाला आवाहन करतो की अशा चांगल्या कामाकरता आपणही आर्थिक पाठबळ त्या ठिकाणी द्यावं. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने जो झाला त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचा 7वा वर्धापन दिन आहे आणि आजच्या या वर्धापन दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा मी देताना अमोल भालेराव यांना एवढंच सांगू इच्छितो
की तुम्ही जो उपक्रम आज इथे राबवलेला आहे, आपल्या या देशामध्ये खूप कमी लोक अशी आहेत जे पुरस्कार देताना काही पैसे घेऊन आणि आम्हीच दाखवून ते पुरस्कार देतात. पण ह्यांनी जो पुरस्कार इथे दिलेला आहे त्या पुरस्काराच्या पाठीमागे त्यांची मेहनत आहे आणि ज्या लोकांनी चांगली कामं केलेली आहेत असल्या लोकांना यांनी आज पुरस्कार देऊन तो त्यांना उपकृत केलेला आहे. त्याबद्दल मी अमोल भालेराव आणि त्यांच्या पूर्ण टीमचा मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि एवढं सांगू इच्छितो की ज्या प्रकारे आता अमोल भैया कीर्तिकर यांनी सांगितलं की आधी हे जे छोटे छोटे पत्रकार आहेत, या पत्रकारांना जर आपण आर्थिक मदत केली तर हे नरेंद्र मोदी यांनासुद्धा प्रश्न विचारू शकतात. अशी एवढी धाडस यांनी दाखवलेली आहे. अशी ही धाडस दाखवणारे आमचे सर्व पत्रकार बंधूंना मी हार्दिक शुभेच्छा देतो. को लेके रास्ते और नाले उसकी सफाई के लिए क्या विशेष कदम है? नाले और रास्ते की सफाई के लिए महानगर पालिका ने उपाय योजना शुरू कर दी है. वहाँ पर नाले और गटरों की सफाई के लिए लोग वहाँ पर NGO लेबर जो है उनके लगाए गए हैं. लेकिन जहाँ जहाँ अभी आप देख रहे हो कि जब पहली बारिश गिरी तो पहली बारिश में ही हमारा जो सफाई का जो पोल है वो खुल गया. आज तक के जब तक के हमारी शिवसेना की महानगर पालिका में सत्ता थी तो हमारे न्यूज़ चैनल वाले जब बारिश गिरती थी तो इंतज़ार करते थे कि पानी भरा और हम दिखाए. लेकिन अभी यहाँ जगह जगह पानी भर गया था. हमारे न्यूज़ चैनल गोदी मीडिया में, आप लोगों की बात नहीं कर रहा, गोदी मीडिया की बात करना चाहता हूँ कि इतने पानी भरने के बावजूद भी किसी ने जाकर ये नहीं दिखाया कि अब किसकी हुकूमत है और कौन काम करवा सकता था. आज आप लोग देखेंगे कि जो हमारा मोगरा नाला है उस मोगरा नाला में पानी न भरे इसके लिए आदित्य पैटर्न का इस्तेमाल किया जा रहा है. मतलब ये कि हम जो काम कर रहे थे, हमारे आदित्य साहब जो काम कर रहे थे या हमारे उद्धव बालासाहब ठाकरे जी काम कर रहे थे, वो अच्छा काम था. और आप लोगों ने देखा होगा कि उनके नेतृत्व में कहीं भी पानी भरा नहीं था. मुंबई एक ऐसी जगह है जहाँ पर पानी भरना लाजमी है, लेकिन जहाँ जहाँ भी हमारे आदित्य साहब ने काम किया वहाँ आप जाके देख सकते हैं कि उसका परिणाम पानी न भर के आपको दिखाई दे रहा है. लोखंडवाला आणि मोगरा नाला, HDFC नाला, हे सर्व जे नाले आहेत ह्याच्यामध्ये घाण अजून दिसत आहे. याचं कारण असं आहे की खालून जे गाळ काढली पाहिजे ती पूर्ण गाळ काढली गेलेली नाही आहे. आणि जोपर्यंत पूर्ण गाळ काढली जात नाही आहे तोपर्यंत हा जो पाणी भरण्याचा प्रश्न आहे तो कधी सुटणार नाही. हे बघा, जेव्हा तुम्ही बोट दाखवता त्यावेळी तुम्ही विचार केला पाहिजे होता की 3 बोटं तुमच्यासमोर आहेत. भ्रष्टाचार म्हणून तुम्ही बोलत होता जेव्हा आम्ही शिवसेनाची महानगरपालिकेमध्ये सत्ता होती. आज तुमची सत्ता आहे आणि गेल्या 3 वर्षापासून सत्ता कुणाच्या हातात होती? महानगरपालिका असो, राज्य सरकार असो की आताची महानगरपालिका असो, सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हातात होती. पण आता ते बोलत नाही आहे की भ्रष्टाचार झाला की नाही झाला. पण जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा काही झाला, छोटा मोठा पण झाला तर भ्रष्टाचार यांना दुसरा काही येत नाही आहे. फक्त भ्रष्टाचार बोलायचा आणि आतमध्ये स्वतःच्या आतमध्ये सगळं घेऊन ठेवायचं, हाच भारतीय जनता पार्टीचं काम आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज़ का ये जो प्रोग्राम है मैंने शायद ये 2 साल से चल रहा है और ऐसे कम न्यूज़ चैनल वाले दिखते हैं जो समाज सेवा में जो काम करते हैं संस्था में. आई थिंक लोग छोटे से ही बड़े होते हैं जब इनको इस तरह का प्लेटफॉर्म, इस तरह का मान सम्मान दिया जाता है. यही देखकर जो आज ये लोग ने किया है, यही देखकर ऐसे और भी लोग बढ़ते जाएंगे कि हमें भी ऐसे समाज सेवा के लिए बढ़ना चाहिए. हमें भी संस्था समाज सेवा के लिए जितना हो सके करें ताकि हमारे आगे आने वाली जनरेशन को भी कुछ सीख मिल सके. जागृत महाराष्ट्र या चॅनलचं 7वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो. दरवर्षी आम्ही या कार्यक्रमाला त्यांच्या उपस्थित असतो. कारण अमोल भालेराव हे 365 दिवस आमच्यासाठी असतात आणि आम्ही देखील त्यांच्यासाठी 365 दिवस खांद्याला खांदा लावून उभं असतो. त्याच्यामुळे एक चांगलं नातं आमचं या ठिकाणी असल्या कारणाने या कार्यक्रमाला सातत्याने येत असतो. महाराष्ट्र के वर्धापन क्या शुभेच्छा देणार? जागृत महाराष्ट्राचं आजचं 7वा वर्धापन दिन आहे आणि मला खरंच खूप आवडलं की ते ज्या प्रकारचे इनिशिएटिव्ह घेत आहेत
आणि खरंच अगदी तळागाळातून जे काही लोक समाजकार्य करत आहेत किंवा खूप चांगलं सोसायटीकडे एफर्ट्स घेत आहेत बेटरमेंटसाठी, सो त्या सगळ्यांना तुम्ही एक पुरस्कार देताय किंवा अशा लोकांना शोधून तुम्ही त्यांचा गौरव करताय, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आय थिंक सो अशा छोट्या छोट्या अप्रिसिएशनमुळे बराच फरक पडतो, आणखी एक वेगळा उत्साह येतो काम करणाऱ्यासाठी. सो त्यामुळे तुमचे खूप खूप अभिनंदन. समाज में जो लोगों के लिए काम करते हैं, ऐसे लोगों को अगर अवार्ड मिला तो उनका मनोबल कितना बढ़ सकता है? खूप वाढू शकतं त्यांचं स्ट्रेंथ, किंवा आपण त्यांना, मी तेच सांगितलं की जेव्हा त्यांच्या कामाला एखादं रेकग्नायझेशन किंवा त्यांना अप्रिसिएशन मिळतं, तर त्यावेळेला काम करायचा किंवा आणखी एफर्ट्स घ्यायचा किंवा आपण त्या गोष्टीसाठी आणखी वेळ दिला पाहिजे, आणखी बेटर कामं केली पाहिजेत, या गोष्टीचा उत्साह नक्कीच वाढतो. त्यामुळे असं समाजात कुणीतरी हे एफर्ट्स घेणं फार महत्त्वाचं आहे की तुम्ही करताय ते खूप चांगलं करताय, आणि त्यांचं सोसायटीसमोर अशा लोकांचे चेहरे घेऊन येणं आणि त्यांना एक फुल नाही फुलाची पाकळी किंवा त्यांच्या आपल्या या जागृत महाराष्ट्राकडनं तुम्ही जे एफर्ट्स घेऊन त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म किंवा अप्रिसिएशन देत आहे, हे खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. अमोल पिछले करीबन 7-8 साल से लगातार अपने शहर की सेवा कर रहे हैं, एकदम ईमानदारी से अपनी पत्रकारिता से पूरे समाज को जागरूक करने का काम, जो उनका नाम है जागृत महाराष्ट्र, उसके लिए एकदम फिट ऐसा काम वो किए जा रहे हैं और अविरत आज तक करते आ रहे हैं. मेरी उनको बहुत सारी शुभकामनाएं. हम हर साल इनके प्रोग्राम में आते हैं और हम चाहेंगे अगले और कई साल तक ये ऐसे ही कारवां चलता रहे और इनको दिन ब दिन आगे बढ़ती मिलती रहे. इतनी शुभकामनाएं मैं देना चाहूँगा इस अवसर पर. अमोल भालेकर जी है, बहुत अच्छे आदमी है, और उनका जो जय महाराष्ट्र चैनल है सचमुच अच्छा काम करते हैं. गए साल में उन्होंने लेडीज़ के लिए बहुत अच्छा काम किया था. मेरे को बहुत, मैं उत्साहित हो गई थी उस टाइम में. यही टाइम में आपने देखा अभी सबकी भी दिखा रहे, उसमें सब जो काम करते हैं उनको न्याय मिलता है. और जागरूक बोलते, सचमुच में भालेराव जागरूक है, और जागरूक है करके वो इतने काम करते हैं. कौन से भी चैनल आजकल ऐसा काम नहीं करते हैं और साल नहीं बनाते हैं. ये जागरूक महाराष्ट्र ऐसा चैनल है कि वो अपना साल मनाते हैं और सबको बुलाते हैं, और ये चैनल में उनको सहभागी करके लेते हैं. बहुत अच्छा लगता है, और भालेराव जी बहुत अच्छे आदमी हैं. जागृती महाराष्ट्र न्यूज ही एकदम छान वाटली, आणि अमोल भालेराव साहेबांनी एवढे म्हणजे चांगले सगळ्यांचं वर्धापन, 7वं वर्धापन होता, त्याच्यामध्ये एवढे सगळ्यांचे सत्कार केले की आम्हाला पण असं अभिमान वाटतो की अमोल सरांनी एवढं कमी याच्यामध्ये त्यावेळी पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जागृती चॅनल हे गाजून टाकलेलं आहे. त्याच्याबद्दल मी अमोल सर, भालेराव यांना हार्दिक शुभेच्छा देतो.